त्या दिवशी मला खूप मोठी ऑर्डर असते दत्त जयंतीच्या दिवशी. पण काय झालं, त्यांच्या सुनेचा फोन आला की मी तुमचे नाही का भरपूर व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत आणि आमचा प्रॉब्लेम झाला, आमचा आचारी येता येता त्याचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं तो येत नाही आहे, तर तुम्हाला जे हाताला लागेल ते आम्हाला बनवून द्या. म्हणलं ताई आता माझ्याकडं तयारी नाही आहे, काहीच नाही आहे. तर ते म्हणले तुम्हाला जे मिक्स देता येईल, जे पद्धतीने देता येईल ते द्या. मग घरात आपलं बटाटे होते, पिवळा बटाटा आपला जो पारंपरिक पद्धतीचा केला, असं रव्याची खीर वगैरे केली, चपात्या केल्या आणि सगळं सागर संगीत स्वयंपाक बनवून पाठवून दिला. संध्याकाळी आपले डबे त्यांच्याकडे होते. मग ते म्हणलं माझे डबे पाठवून द्या. तर ते म्हणले नाही, नानांना तुम्हाला भेटायचं आहे. मला तर कोणतरी असेल नाना वयस्कर कोणतरी. म्हणलं बरं ठीक आहे. आणि संध्याकाळची वेळ आली, डबे घेऊन त्यांची मुलं, सुना, त्यांचे मिसेस, लेकरं बाळं, नातवंडं उतरले खाली. आणि एका गाडीतून नाना ते काठी जुनी 90 वर्षाची काका ते आजोबा, त्यांचे ते पाणीदार डोळे, कानात रुद्राक्षाचे म्हणतो ना आपण बाळ्या वगैरे, असं जसं की स्वामी महाराजच आहे तिथं असं. मग ते डायरेक्ट आले, थरथर हाताने डोक्यानं हात वगैरे फिरवला, आशीर्वाद वगैरे दिला. खिशातून त्यांनी चेक काढला. बोल म्हणले किती बाळा टाकायचे. म्हणले माझे काय नॉर्मल जे काय असेल 2-3 हजार रुपये ते माझे मला द्या. नाही म्हणले मी तुला आशीर्वाद द्यायचा आहे तुला, तर तुला किती रक्कम टाकू सांग, माझी इस्टेट तुला द्यायला मी तयार आहे. अरे बाप. म्हणजे एवढं काय झालं, म्हणजे साधा सिंपल तर स्वयंपाक दिला मी. नाही म्हणले आमच्या वाड्यामध्ये एक झोपाळा आहे, भरपूर वाडा मोठा आहे पण एक झोपाळा आहे आणि माझं बालपण तिथंच गेलं. मी वयाची 13 वर्षाच्या असताना माझी आई गेली. मी त्या झोपाळ्यावर बसून आई झोपाळ्या शेजारी उभी राहून तोच पिवळ्या बटाट्याची भाजी, तीच चपाती आणि ती खीर आणि ते मला असे हाणून मारून त्या झोपाळा खाऊ घालायची आणि ते झोका घेतल्याशिवाय मी ते खात नसायचो. मग ते बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वगैरे आले, असं नाही का, ते थोडेसे हळवे झाले. आणि मग म्हणलं काका, म्हणलं आजोबा, म्हणलं तुम्ही माझे वडीलधारे आहात, मला फक्त आशीर्वाद द्या की माझ्या हातांना बळ द्या. मी कष्टाला मागं नाही आहे, मला फक्त सगळ्यांना आनंद आणि सुख देत जायचं आहे, मला पैसा नको आहे. म्हणजे मी जरी मागं गेलो, उद्या त्याच्या जरी दारात गेलो तरी त्याने विचारलं ना काय केलं तू, ही घे, हां ही घे भली मोठी लिस्ट. असं आहे. पण असे आशीर्वाद मिळणं फार महत्वाचं आहे आणि भाग्याचं आहे. योग्य मार्गाने चाललंय ना? हो, परफेक्ट आहे. वा वा वा, छान. आता आपण ह्याच्यामध्ये एक बघू. सागर, मी तुला खरं सांगू का, मला ना रताळ फार आवडत नाही बरं का. पण आता तू हे ज्या पद्धतीने करतोयस ना, हे जर मला तू आवडून दाखवलंस तर ते आजोबा जेवढे खुश झाले होते ना, तेवढा मी खुश होणार आहे तुझ्यावरती. पण मला काही इस्टेट वगैरे काही नको. ती मी देणारही नाही, कारण अजून मीच कमवण्याच्या मार्गावर आहे. पण इस्टेटीवरनं मला एक सांग, दिवस बदलतात ना? खूप बदलतात. व्यवसायाच्या आधीचे दिवस एवढे, म्हणजे आता जेवढा तू एक आपण ज्याला म्हणू की समृद्धीच्या मार्गाकडे चाललेला आहेस, पूर्वीचे दिवसही असे होते का थोडे? नाही, आधी कष्टाचा काळ होता. आम्ही इतर ठिकाणी जाऊन, म्हणजे कॉलेज करत दुसऱ्या ठिकाणी जाऊन, म्हणजे लोकांच्या घरी जाऊन दोन्ही भांडी सुद्धा केली मी, आवड म्हणून. तू स्वतः? हा, म्हणजे आई ऑफिसला जायची आणि ती शिपाई, मग तिला पगार थोडासा कमी, मग घर खर्च भागवायचा म्हणलं तर मग मी तिला म्हणायचो. आई शिपाई म्हणून काम करते? कुठे? रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये. अच्छा. गव्हर्नमेंट जॉब. पप्पा पोलीस होते, त्यांच्या जागी ती लागली. असं. मग वडील? नाही, ते गेले त्याच्यानंतर. मग इकडे आलो आम्ही पुण्यामध्ये. बापरे, काय कुठल्या कुठे दिवस ना. आता काय शेवटी आयुष्य आहे. बरोबर. आता बघा, आपण हे बघूया. आपण बघूया हे शिजलंय का. एक चमच्याने कट मारा बरं त्याला. हो, अरे वा, परफेक्ट झालं. भारी रे. अरे सागर, तू तो दिल जीत लिया रे दोस्त. झाकण ठेवायची गरज नाही ना? आता नाही गरज. आता गॅस बंद केला तरी चालेल. आपण हे सर्विंग बॉल मध्ये आपण काढू. थोडा शहाणपणा करू का? चालेल. ज्यांच्या घरी चालेल म्हणालास तू, ज्यांच्या घरी उपासाला कोथिंबीर चालते त्यांनी अशी वरती जर आरामात एक काहीच प्रॉब्लेम नाही. उलट एक नंबर लागतं ते, है ना? क्या बात है. वा वा वा. बघ कसा सर्व करतोय मी. एक नंबर. तुमचा प्रश्नच नाहीये. हे एकदम माझ्या बायकोनी वाक्य ऐकलं ना की मला फार छान वाटतं. म्हणून तर बोललो. कारण ती म्हणते स्वयंपाकघरात मी नुसता पसारा करतो, यूज देत नाही. पण जो पसारा करतो तोच चांगला आचारी असतो. ऐका ऐका, तुम्ही ऐका. कधी म्हणून मला उभं करत नाही स्वयंपाकघरात. जसं मी म्हणलं ना की मोजून मापून तोलून करण्याची गोष्ट नाहीये ही. पसाऱ्याशिवाय ह्याला चवच येत ना. मेन म्हणजे खरंच ना, स्वयंपाक ही सढळ असते करायची गोष्ट आहे. हा. अरे सागर, हे इतकं छान झालंय ना. अरे रे 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 भगवंता, आषाढी रताळ हा जो पदार्थ, आणि काय मी सजवलाय रे, याला चॅलेंज आहे का तू सांग बरं? नाही ना, अजिबात नाही. मग आता लिंबू पिळायचं? आता याच्यामध्ये लिंबू हे ऑप्शनल आहे. ज्याला आंबट चव वेगळी हवी ते लिंबू पिळू शकता, खाऊ शकता. तुम्ही असेही खाऊ शकता. वा. कोथिंबीर पेरून खाऊ शकता. माझं काय माहिती का, उपासाचा पदार्थ समोर आला की माझा उपास होतो. नक्की. म्हणजे आधी माझा ठरलेला नसतो. वा. आषाढी रताळ.
बहारदार, कमाल. मी खाण्याच्या बाबतीत चेष्टा करत नाही. एक तर माझं खाण्यावरती फार प्रेम आहे. बरोबर. मला असं वाटतं माणूस जसा जेवतो तसा माणसाचं आयुष्य त्याच्या पुढे उभं राहतं. तुम्ही मन लावून जेवत असाल, आयुष्य तुम्हाला मन लावून भरभरून देतं. तुम्ही वचवच करत असाल, आयुष्याची वचवच होते. तुम्ही सांडालवण करत असाल, तुमच्या पदरात काही राहत नाही. आणि तुम्ही सारखं मला नाही खायचं, मला नाही खायचं म्हणत असाल तर आयुष्य तुम्हाला म्हणतं मला काही याला द्यायचं नाही. बरोबर. भरभरून खा, भजून खा. आणि माझ्या आईचं एक फार सुंदर वाक्य आहे, माणसाने खाऊन माजावं, टाकून माजू नये. तर मला खाऊन माजायची सवय आहे आणि मी पोटभर मनसोक्त आनंदाने खातो. हा पदार्थ खवय्यांनो तुम्ही प्लीज करून बघा. इतका सुंदर आहे की 100 पैकी 500 मार्क. धन्यवाद. आषाढी रताळी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 20 ते 30 मिनिटे. 2 ते 3 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: रताळं 2 ते 3, साखर 1 चमचा, मीठ चवीनुसार, जिरे 1 चमचा, तूप 2 चमचे, शेंगदाणा कूट 2 ते 3 मोठे चमचे, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 चमचा. कृती: प्रथम रताळ्याचे गोल काप करून घ्या आणि पाण्यात ठेवा. आता कढईत तूप घाला, त्यात जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या. आता त्यात रताळ्याचे काप घालून परतून घ्या. त्यात साखर आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. शेवटी शेंगदाण्याचं कूट घाला आणि वरून थोडं पाणी घालून झाकण लावून शिजवून घ्या. आषाढी रताळी तयार. तुम्हाला आता सवय लागली असेल प्रत्येक एपिसोड मध्ये एका सुपर फूड विषयी माहिती घेण्याची. आजच्या भागातलं सुपर फूड आहे रताळ. रताळ म्हणजे ऊर्जा आणि जीवनसत्वांचा खजिना आहे. यात रक्तदाबासाठी पोटॅशियम आणि पचनासाठी फायबर भरपूर प्रमाणात असतं. आरोग्यदायी फायदे तर काही विचारूच नका. अहो, कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेहींसाठी सुरक्षित आहे. फायबरमुळे हृदय तंदुरुस्त राहतं तुमचं, हार्ट. आणि अँथोसायनिनमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. त्याच्यामुळे कुणाला तरी रताळ असं म्हणू नका, उलट रताळ घ्या, ते खा आणि तब्येत खणखणीत ठेवा. सागर ननावरे, कात्रज, पुण्यावरनं हा मित्र आज आपल्याकडे इथे आला आणि फारच छान वाटलं यार तुला भेटून दोस्ता. फार मजा आली. असं वाटलं नाही आपली पहिली भेट आहे. बरोबर. असं वाटलं शाळेतला जुना मित्र आला आणि त्यांनी स्वयंपाक केला. तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? खूप छान होता. आणि इथं म्हणजे माझ्याच किचन मध्ये मी काम करतोय असं मला वाटलं, किंवा अशी कॅमेराची म्हणा किंवा अनोळखी लोकांची धाकधूक नाही, किंवा म्हणजे मला भावासोबत काम करतोय असं वाटलं. म्हणजे एक म्हणतो ना आपण कनेक्शन जुळतं, कधी कधी गप्पांमधून कनेक्शन जुळतं किंवा वाईब्स मॅच होतात. आणि बाकीच्यांना कसं होतं की धाकधूक होते किंवा गडबड होते. बरोबर. मला असं नाही वाटलं की मला की धाकधूक होईल, किंवा म्हणजे मी सरळ म्हणलं की माझंच घर आहे. थँक्यू दोस्ता, थँक्यू. फार छान वाटलं. आणि तुझा हा प्रवास जो आहे तो फार कष्टातून आता इथपर्यंत आलेला आहे. तर हा प्रवास इथून पुढे फार यशस्वी व्हावा अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. सागर दोस्ता, तुझं ऑफिस कुठे आहे आता? कात्रजलाच आहे. बरं, तिथे यशस्वी उद्योजक वगैरे म्हणून तुला खूप अवॉर्ड्स मिळतील, पण तिथे तुझ्या खुर्चीच्या शेजारी हे ठेव. वाह खवय्यांनो, आजच्या भागामध्ये मला फार मज्जा आली. एक असा दोस्त भेटला ज्याच्या हाताला उत्तम चव आहे आणि घराघरातल्या महिलांचे, गृहिणींचे कष्ट कमी व्हावे म्हणून तो या व्यवसायात आला आणि हातची चव जगापर्यंत पोहोचू लागला. असाच प्रेरणादायी प्रवास तुमचाही असेल, असेच कष्ट तुम्ही करत असाल आणि तुमच्या हाताला उत्तम चव असेल, कसली वाट बघताय हो? आमच्या कार्यक्रमात या. तुमचं स्वागत करायला मी मनापासून तयार आहे. चला, आजच्या भागात करतो टाटा. उद्याच्या भागात आवर्जून भेटा. पाहत राहा आपला लाडका, पौष्टिक, धष्टपुष्ट आणि एक नंबर कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर ग्लिटो 3-in-1 क्लीनर, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि होम अप्लायन्सेस पार्टनर नीलम स्टेनलेस स्टील. बाय.